जगभरातील कोट्यावधी बौद्ध बांधवांसाठी सर्वोच्च पवित्र स्थळ असलेला महाबोधी महाविहार आजही बौद्धांच्या ताब्यात नाही। ही वस्तुस्थिती केवळ धार्मिक अन्याय नव्हे तर सांस्कृतिक शोषणाची आणि ऐतिहासिक लुटीची जिवंत साक्ष आहे। भगवान गौतम बुद्धांना ज्या स्थळी ज्ञानप्राप्ती झाली त्या भूमीवर आजही बौद्ध मूल्यांशी विसंगत आचार विचार घडताना दिसतात। संपूर्ण जगभरातून बौद्ध समाज या अन्यायाविरोधात एकवटत आहे। आंदोलन, याचिका, संघर्ष सुरू आहे, पण महाबोधी महाविहार अजूनही बौद्धांच्या ताब्यात मिळत नाही। भारतरूपी जम्बूद्वीप ही बौद्ध संस्कृतीची जन्मभूमी असूनही आज अनेक ऐतिहासिक बौद्ध वास्तू अतिक्रमणात हरवून बसल्या आहेत। यामध्ये नालासोपारा येथील सोपारा स्तूप हे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे। एक पवित्र स्थळ जिथे सोपारा येथील स्थानिक रहिवासी पूर्णा यांनी स्तूप उभारले, जे भगवान गौतम बुद्धांच्या काळाशी थेट संबंधित आहे। त्याचप्रमाणे सम्राट अशोक यांची सोपारा प्रांतिक राजधानी देखील होती। अशा या ऐतिहासिक ठिकाणी 5 एप्रिल 2025 रोजी सम्राट अशोक यांची 2329वी जयंती अत्यंत धम्मप्रेमाने साजरी करण्यात आली। महाराष्ट्रासह विविध राज्यातून आलेल्या बौद्ध उपासक, अभ्यासक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण, पंचशील ग्रहण आणि आदर्श पूजनाने झाली। सिद्धार्थ गायकवाड यांनी प्रस्तावनेद्वारे कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले। सन्मान सत्रात डॉक्टर अशोक तपासे फ्रँकफर्ट विद्यापीठाकडून त्यांना मिळालेल्या डॉक्टरेट या पदवीकरिता त्यांचा सन्मान करण्यात आला आणि डॉक्टर प्रियंका कांबळे हिला देखील बोस्टन विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळाल्याबद्दल तिचा देखील विशेष सत्कार करण्यात आला। हा गौरव समारंभ संजय भिकाजी जाधव, निवृत्त उपमुख्य अभियंता, ब्रह्म मुंबई महानगरपालिका यांच्या हस्ते पार पडला। त्यानंतर सूरज रतन जगताप यांनी सोपारा स्तूपाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करताना सांगितले की सम्राट अशोक यांची जयंतीसारखे कार्यक्रम येथे होणे गरजेचे आहे। या कार्यक्रमाच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने धम्मचक्र पुन्हा फिरवण्याची सुरुवात होऊन जाईल। त्याचप्रमाणे सिद्धार्थ काळे यांनी मुंबईतील बौद्ध वास्तू व प्राचीन नाण्यांबद्दल इतिहासाचे दर्शन घडवले। मुख्य मार्गदर्शक बाळासाहेब थोरात यांनी सम्राट अशोकाचे ऐतिहासिक योगदान आणि बौद्ध चळवळीची दिशा आणि सामाजिक जबाबदारीवर मार्मिक भाष्य केले। हा कार्यक्रम केवळ जयंती नव्हती, इतिहासाशी संवाद आणि धम्म विचारांच्या नवसंजीवनीचा प्रारंभ होता। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय। सम्राट अशोकांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, जय हो, जय हो, जय हो, छत्रपती संभाजी महाराजांचा जय हो।